मला एक प्रश्न विचारायचा आहे की भाजपकडून असं काही सुचवण्यात आलं होतं काय किंवा भाजपचा काही दबाव होता काय? असं बाहेर चर्चा आहे की सुनेत्रा पवारांना उतरवावं यासाठी भाजपचाही दबाव होता, त्यांनीही सुचवलं की ह्याच्यामध्ये हे धादांत खोटं आहे. कुणी कुणाला काही सुचवलेलं नाही. जागा वाटप झाल्यानंतर कुणी कुणाला कुठं उमेदवारी द्यावी हा ज्याच्या त्याचा पक्षाचा प्रश्न होता आणि त्या पद्धतीनं त्या पक्षांनी केलेला आहे. फक्त परभणीची जागा आम्हाला मिळालेली होती. परभणीच्या जागेच्या मध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या निमित्तानं आम्ही ती जागा महादेव जानकरांच्या रासपाला दिली. एवढं मात्र आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला आणि तिथं आधी मी राजेश विटेकरांना जवळपास तयारीला लागायला सांगितलेलं होतं, परंतु नंतर आम्हाला केलं जातं. ह्याच्यामध्ये जो निर्णय आहे तो आम्हा लोकांचा आहे. नाही, असं म्हटलं जातं की सगळ्या लोकांना हे वाटतं की भाजपला हेच पाहिजे होतं आणि त्याच्या ट्रॅपमध्ये भाजपच्या दादा फसले. हे तुम्ही दुसरे काय कुणी काय म्हणायचा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी अजित पवार हा ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. हे असलं लेचापेचं काम माझ्याकडे नसतं. मी अनेकदा आत्तापर्यंत माझे राजकीय जीवनात काम करताना ज्यावेळेस मला वाटलं त्यावेळेस मी राजीनामा दिला टाकून आणि मी निघून गेलोय. त्याच्यामुळे असलं काही हे जे काही रंगवलं जातं चित्रण गैरसमज पसरवलं जातात हे दादांत खोटे आहेत. ह्याच्यामध्ये तसूभर नखाच्या एवढं देखील सत्य नाहीये. पण या निवडणुकीमुळे दोघांचीही राजकीय जी कारकीर्द आहे ती स्टेकवर लागेल ना. एक तिकडून हरले किंवा इकडून हरले त्याच्यात मोठ्या पवारांची किंवा निवडणूक म्हणल्यानंतर यश अपयश असतं. आमच्या घरात आजच झालेलं नाहीये. फार पूर्वी स्वर्गीय वसंतदादा पवार हे आमचे सगळ्यात थोरले काका, अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं. नवीन पिढीला माहिती नाहीये. नवीन बारामतीकर जे नंतरच्या काळात जन्माला आले त्यांना माहिती नाही. जुन्या बारामतीकरांना माहिती आहे. त्यावेळेस एकटे पवार साहेब काँग्रेसकडनं काम करत होते. अख्खं घराणं आजी आजोबा सगळे त्यांची मुलं, सगळ्या त्यांच्या मुली, सगळे त्यांचे घरातले मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. हा इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. 1962 किंवा असा काहीतरी तो काळ होता.